बुकवाईज विथ विशालमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा पुस्तकावर बोलणार आहोत ज्याचं नाव घेतलं तरी अनेकांच्या मनात थोडे गंभीर आणि भीतीचे विचार येतात. म्हणजे मृत्यू, यमलोक, मृत्यूनंतर काय होतं असे प्रश्न. ते पुस्तक म्हणजे गरुड पुराण. खरं सांगायचं तर हे पुस्तक चर्चेसाठी निवडण्याआधी माझ्या मनातही तीच प्रतिमा होती. आणि ही खूप स्वाभाविक प्रतिक्रिया आहे, कारण गरुड पुराणाचा प्रचारच तसा झाला आहे की नाही. पण गंमत अशी आहे की हा त्या विशाल ग्रंथांचा फक्त एक भाग आहे. महर्षी वेदव्यासांनी लिहिलेला हा ग्रंथ म्हणजे ज्ञान, तत्वज्ञान आणि व्यावहारिक जीवनाचे एक अजब मिश्रण आहे. याला आपण जीवनासाठी मार्गदर्शक असं काहीसं म्हणू शकतो. म्हणजे आपण आज यमलोक किंवा मृत्यूनंतरच्या शिक्षांबद्दल बोलणार नाही आहोत, बरोबर? मला खरंच उत्सुकता आहे की या पलीकडे यात काय आहे. अगदी बरोबर. आपण त्या सगळ्याच्या मुळाशी जाणार आहोत. आजची आपली चर्चा पूर्णपणे गरुड पुराणाच्या पहिल्या भागावर म्हणजे पूर्वखंडावर केंद्रित असेल. हा भाग म्हणजे भगवान विष्णू आणि त्यांचे वाहन दिव्य पक्षी गरुड यांच्यातला एक सविस्तर संवाद आहे. यात मृत्यू नाही तर जीवन कसं जगावं हे सांगितलं आहे. आपण सृष्टी कशी तयार झाली, आत्मा आणि कर्माचं चक्र कसं चालतं, एक निरोगी आणि समाधानी आयुष्य कसं जगावं आणि समाजाप्रती आपली कर्तव्य काय आहेत यावर बोलणार आहोत. ही पार्श्वभूमी खूपच रंजक आहे. म्हणजे हा एक संवाद आहे. पण हा संवाद सुरू कसा झाला? म्हणजे गरुडाने असे काय प्रश्न विचारले की एवढं मोठं ज्ञान उघडलं गेलं? ही कथाच खूप सुंदर आहे. जेव्हा गरुडाने देवांना अमृत मिळवून दिलं तेव्हा तो प्रचंड शक्तिशाली झाला. पण त्याला लवकरच एक गोष्ट जाणवली, केवळ शारीरिक बळ म्हणजे खरी शक्ती नाही. खरी शक्ती ज्ञानात आहे, समजण्यात आहे. हीच ज्ञानाची तहान त्याला भगवान विष्णूंकडे घेऊन गेली. त्यांनी विष्णूंना विनंती केली, प्रभो, मला केवळ शारीरिक बळ नको, मला असं ज्ञान हवं ज्यामुळे माझं मन शांत होईल, मी मुक्त होईन आणि इतरांचं कल्याण करू शकेन. मला सांगा, हे जग कसं तयार झालं? हा जन्ममृत्यूचा फेरा का आहे आणि यातून सुटण्याचा मार्ग काय? या प्रश्नांमधूनच या ज्ञानाचा प्रवाह सुरू झाला. वा, म्हणजे आज आपण गरुड पुराणातील जीवन जगण्याच्या कलेवर चर्चा करणार आहोत. चला तर मग थेट मूळ मुद्द्यावर येऊया. या संवादाची सुरुवात ब्रह्मांडाच्या निर्मितीपासून होते. हे सगळं सुरू कसं झालं? विष्णू सांगतात की सुरुवातीला काहीच नव्हतं. ना दिवस, ना रात्र, ना आकाश, ना पृथ्वी. होतं ते फक्त एक निराकार अनंत तत्व, ज्याला परब्रह्म म्हटलं आहे. याला तुम्ही एक शुद्ध संभाव्य ऊर्जा म्हणजे प्युअर पोटेन्शियल एनर्जी समजू शकता, जिच्यात सगळं काही बनवण्याची क्षमता होती, पण तिने अजून काही बनवलं नव्हतं. मग त्या परब्रह्मामध्ये एक विचार स्फुरला, मी एक आहे, अनेक होऊया. आणि त्या इच्छेतूनच निर्मितीचं पहिलं बीज म्हणजे महत्तत्व तयार झालं. महत्तत्व हा शब्द थोडा जड वाटतो. सोप्या भाषेत त्याचा अर्थ काय? सोपं आहे. जसे एका लहानशा बीमध्ये अख्खं वडाचं झाड, त्याच्या फांद्या, पानं, पारंब्या सगळं काही सूक्ष्म रूपात दडलेलं असतं, तसंच त्या महत्तत्वामध्ये संपूर्ण सृष्टीची रचना दडलेली होती. त्यातून पुढची गोष्ट निर्माण झाली ती म्हणजे अहंकार. आता इथे अहंकार म्हणजे गर्व किंवा ताठा नाही. इथला अहंकार म्हणजे मी आहे ही जाणीव, एक वेगळं अस्तित्व. अच्छा, म्हणजे आय एक्झिस्ट ही भावना. आणि मग यातूनच ते 3 गुण तयार झाले ज्याबद्दल आपण नेहमी ऐकतो, सत्व, रज आणि तम. मला हे नेहमीच थोडे गोंधळात टाकणारे वाटतात. बरोबर. या अहंकाराला म्हणजेच अस्तित्वाच्या जाणीवेला 3 मोड्स किंवा प्रवृत्ती आहेत. यालाच त्रिगुण म्हणतात. पहिलं म्हणजे सत्व, म्हणजे संतुलन, ज्ञान, प्रकाश, चांगुलपणा, एक शांत आणि स्थिर स्वभाव. दुसरं रज, म्हणजे क्रिया, गती, आवड-नावड, महत्वाकांक्षा, सतत काहीतरी करण्याची ऊर्जा. आणि तिसरं तम, म्हणजे जडत्व, अज्ञान, आळस, अंधार, बदलाला विरोध करणारी प्रवृत्ती. आणि गंमत म्हणजे संपूर्ण सृष्टीच याच 3 गुणांच्या वेगवेगळ्या मिश्रणातून बनलेली आहे. हे तर आपल्या स्वभावालाही लागू होतं. कधी कधी खूप शांत वाटतं, ते झालं सत्व. कधी खूप काम करावंसं वाटतं, तो रजगुण. तर कधी काहीच न करता पडून राहावंसं वाटतं, म्हणजे तम. अगदी. व्यक्तीपासून ते ग्रहांपर्यंत आणि अन्नापासून ते विचारांपर्यंत प्रत्येक गोष्टीत हे 3 गुण वेगवेगळ्या प्रमाणात असतात. याच गुणांमधून आधी सूक्ष्म तत्व तयार झाली, जसं की गंध, चव, स्पर्श. आणि मग त्यातून पंचमहाभूत आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी तयार झाली.
या सगळ्यांच्या मिश्रणातून मग ही संपूर्ण जीवसृष्टी अस्तित्वात आली. आणि हे सगळं एका वेळेच्या चक्रात बांधलेलं आहे, ज्याला कालचक्र म्हणतात. हे चक्र नेमकं कसं काम करतं? विष्णू म्हणतात की निर्मिती आणि विनाश या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे कालचक्र प्रचंड मोठं आहे. आपण सेकंद, मिनिटं, वर्षांमध्ये वेळ मोजतो. पुराणात वेळ युगांमध्ये आणि कल्पांमध्ये मोजली जाते. एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस. या एका दिवसात सृष्टी निर्माण होते, वाढते आणि रात्रीच्या वेळी ती पुन्हा त्या परब्रह्मात विलीन होते. पुढच्या दिवशी पुन्हा नव्याने निर्मिती होते. हे चक्र अविरत अब्जावधी वर्षांपासून चालू आहे. हे ऐकूनच थक्कभरला होतं. याच पार्श्वभूमीवर गरुडाचा तो मूळ प्रश्न येतो की जर सृष्टी पुन्हा पुन्हा निर्माण होते आणि विलीन होते तर मग जीवात्म्याला पुन्हा पुन्हा जन्म का घ्यावा लागतो? तो या चक्रातून मुक्त का होत नाही? आणि हाच या सगळ्या चर्चेचा गाभा आहे. याचं उत्तर कर्मबंधनात दडलेलं आहे. विष्णू एक सुंदर उदाहरण देतात. ते म्हणतात आत्मा हा अविनाशी आहे. तो कधी जन्मत नाही, मरत नाही. तो फक्त शरीर बदलतो. जसा आपण जुने फाटलेले कपडे टाकून नवीन कपडे घालतो, तसा आत्मा एक जीर्ण शरीर सोडून दुसरं शरीर धारण करतो. हे उदाहरण आपण खूप वेळा ऐकलं आहे. पण प्रश्न तोच राहतो की त्याला हे कपडे बदलायची गरजच का लागते? तो या चक्रातून बाहेर का पडत नाही? याचं कारण म्हणजे आपण आपल्या प्रत्येक जन्मात जे काही करतो, विचार करतो, ज्या इच्छा बाळगतो, त्या सगळ्याचा एक हिशोब तयार होतो. यालाच कर्म म्हणतात. आपल्या इच्छा, वासना आणि कृती एका अदृश्य साखळीसारख्या आहेत, ज्या आत्म्याला या जगाशी बांधून ठेवतात. आणि याच साखळ्यांमुळे त्याला त्या कर्मांची फळं भोगण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणजे सगळी कर्म सारखीच असतात का? की त्यातही काही प्रकार आहेत? कारण काही लोक खूप चांगले असूनही त्यांच्या आयुष्यात दुःख असतं आणि काही वाईट वागणारे सुखात दिसतात. हा विरोधाभास कसा समजून घ्यायचा? खूप महत्वाचा प्रश्न आहे. गरुड पुराणात कर्माचे 3 स्पष्ट प्रकार सांगितले आहेत, ज्यामुळे हा गोंधळ दूर होतो. पहिलं, संचित कर्म. याला तुम्ही एका मोठा गोदामासारखं समजू शकता. यात आपल्या अनेक जन्मांपासूनची सगळी चांगली वाईट कर्म जमा झालेली आहेत. हा एक प्रचंड मोठा साठा आहे. अच्छा. दुसरं, प्रारब्ध कर्म. हे म्हणजे त्या गोदामातून, त्या साठ्यातून या जन्मात आपल्याला भोगायला आलेला वाटा. आपलं नशीब, आपल्याला मिळणारे आई-वडील, सुखदुःख, आरोग्य या सगळ्या गोष्टी या प्रारब्ध कर्मावर अवलंबून असतात. म्हणूनच कधीकधी चांगल्या माणसाला त्रास होतो, कारण तो त्याच्या मागच्या जन्मातल्या कर्माचं फळ भोगत असतो. आणि तिसरं आहे क्रियमाण कर्म. आणि हे सगळ्यात महत्वाचं. हे म्हणजे आपण आत्ता या क्षणी जे काही करत आहोत ते कर्म. याची फळं लगेच किंवा भविष्यात मिळतील आणि हे कर्म थेट आपल्या ते संचित कर्माच्या गोदामात जमा होत आहे. म्हणजे आपल्या हातात फक्त क्रियामाण कर्म आहे. आपण आपलं भविष्य बदलू शकतो, पण वर्तमानात जे घडतंय ते प्रारब्ध स्वीकारावंच लागतं. पण मग यातून सुटका कशी? जर प्रत्येक कर्माचं फळ मिळणारच असेल तर हे चक्र कधी संपणारच नाही. इथेच एक अत्यंत महत्वाचा आणि अनपेक्षित विचार विष्णू मांडतात. ते म्हणतात की चांगलं कर्म म्हणजे पुण्य आपल्याला सुख देतं आणि वाईट कर्म म्हणजे पाप दुःख देतं. पण पुण्य आणि पाप दोन्ही बंधनच आहेत. सोन्याची साखळी असो वा लोखंडाची, साखळी ती साखळीच, ती तुम्हाला बांधूनच ठेवते. थांबा, हे जरा अनपेक्षित आहे. म्हणजे पुण्यकर्म सुद्धा आपल्याला बांधून ठेवतं? कसं? हो, कारण पुण्यकर्म भोगण्यासाठी आपल्याला स्वर्गात किंवा एखाद्या सुखवस्तू घरात जन्म घ्यावा लागतो. पापकर्माची फळं भोगण्यासाठी दुःखमय परिस्थितीत जन्म घ्यावा लागतो. दोन्ही परिस्थितीत जन्म अटळ आहे, बरोबर? म्हणून खरा मोक्ष तेव्हाच मिळतो जेव्हा कर्माचा हिशोब शून्य होतो. आणि याचा मार्ग आहे निष्काम कर्म, म्हणजेच फळाची कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ आपलं कर्तव्य म्हणून कर्म करत राहणं. ठीक आहे, हे तत्वज्ञान खूप खोल आहे. पण हे सगळं रोजच्या जगण्यात कसं आणायचं? या पुराणात धर्म म्हणजे काय सांगितलं आहे? देवपूजा, उपासताप हेच सगळं आहे का? नाही, आणि हेच या पुराणाचं सौंदर्य आहे. यात धर्माची व्याख्या खूप व्यापक आणि व्यावहारिक आहे. धर्म म्हणजे कोणतेही कर्मकांड नाही, तर योग्य आचरण. सत्य बोलणं, अहिंसा, दुसऱ्यांबद्दल मनात दया ठेवणं, संयम बाळगणं, दान करणं आणि मन शुद्ध ठेवणं हे धर्माचे मूळ आधारस्तंभ आहेत. सोप्या शब्दात, ज्या वागण्याने दुसऱ्याला त्रास होतो तो अधर्म आणि ज्याने सर्वांचं भलं होतं तो धर्म.
हो, आणि हा या पुस्तकाचा सर्वात उपयोगी भाग आहे. यात एक शिस्तबद्ध आणि निरोगी जीवनशैली सांगितली आहे. उदाहरणार्थ आहाराबद्दलचे नियम खूप स्पष्ट आहेत. अति खाऊ नका, सात्विक अन्न खा, म्हणजे जे ताजं, नैसर्गिक आणि पचायला हलकं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शांत मनाने आणि कृतज्ञतेने जेवा. कारण अन्नाचा परिणाम केवळ शरीरावर नाही, तर थेट आपल्या विचारांवर आणि मनावर होतो. आणि मनाबद्दल काय? आजच्या काळात मानसिक शांती हीच सगळ्यात मोठी गरज बनली आहे. यावर यात खूप भर दिला आहे. विष्णू म्हणतात, मन जसे तसाच मनुष्य. आपलं मनच आपलं मित्र आणि शत्रू आहे. मनात 6 शत्रू लपलेले आहेत. काम म्हणजे वासना, क्रोध म्हणजे राग, लोभ म्हणजे हव्यास, मोह म्हणजे अतिप्रेम, मद म्हणजे अहंकार आणि मत्सर म्हणजे द्वेष. जोपर्यंत आपण या भावनांवर नियंत्रण ठेवत नाही, तोपर्यंत बाहेर कितीही सुख असलं तरी आतून अशांतीच राहील. मन शुद्ध असेल तर प्रत्येक कर्म योग्य होतं. हे झालं वैयक्तिक आचरणाबद्दल. पण माणूस एकटा नाही, तो समाजात राहतो. सामाजिक कर्तव्यांबद्दल यात काय सांगितलं आहे? जसं की दान किंवा राजकारण. दानाला यात प्रचंड महत्त्व दिलं आहे. पण दान म्हणजे केवळ काहीतरी देण्याची क्रिया नाही. दान म्हणजे आपल्या मनातल्या माझं माझं या भावनेला, लोभाला कमी करण्याची एक साधना आहे. अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान अशी अनेक उदाहरणं आहेत. पण यात ज्ञानदान सर्वश्रेष्ठ मानलं आहे. कारण अन्न किंवा पैसा तात्पुरती भूक भागवतो, पण ज्ञान माणसाला सक्षम बनवतं, त्याला स्वतःच्या पायावर उभं करतं आणि त्याला मोक्षाच्या मार्गावर नेऊ शकतं. आणि राजधर्माबद्दल काय? म्हणजे एका चांगल्या शासकाची किंवा सरकारची काय कर्तव्य सांगितली आहेत? हो, राजधर्म या संकल्पनेत एका आदर्श राजाची म्हणजेच शासकाची कर्तव्य सविस्तरपणे सांगितली आहेत. राजा प्रजेचा पालक असावा, मालक नाही. तो न्यायप्रिय असावा. कर प्रणाली अशी असावी की प्रजेवर ओझं येऊ नये. प्रजेची सुरक्षा, चांगले रस्ते, पाण्याची सोय करणं हे त्याचं मुख्य कर्तव्य आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, भ्रष्ट अधिकाऱ्यांना कठोर शिक्षा द्यावी. हे नियम आजही कोणत्याही प्रशासनासाठी तितकेच लागू होतात. यातून एक आदर्श समाज कसा असावा याचं चित्र उभं राहतं. तर या सगळ्या चर्चेचा सार काय? या पहिल्या भागातून आपण काय घ्यायचं? सार हाच की गरुड पुराणाचा पहिला भाग मृत्यूची भीती नाही, तर जीवनावर प्रेम करायला शिकवतो. तो आपल्याला सांगतो की आपलं आयुष्य आपल्याच कर्माचं फळ आहे आणि ते अधिक चांगलं बनवण्याची शक्ती पूर्णपणे आपल्या हातात आहे. कर्तव्य, सत्य, करुणा आणि संयम या 4 खांबांवर आपलं जीवन उभं केलं तर ते सुंदर आणि अर्थपूर्ण होऊ शकतं. शेवटी या सगळ्या ज्ञानाचा सारांश म्हणून विष्णूंनी गरुडाला काय सांगितलं? त्यांनी सांगितलं, हे गरुडा, मृत्यू अटळ आहे, त्याची भीती बाळगू नकोस. शरीर नश्वर आहे, ते आज ना उद्या जाणारच, पण आत्मा शाश्वत आहे. कर्माचं फळ अटळ आहे, ते कुणालाच चुकलेलं नाही. पण योग्य आचरण, निस्वार्थ सेवा आणि ज्ञानाच्या मार्गाने या कर्मबंधनातून सुटून मोक्ष मिळवणं शक्य आहे. हाच या संपूर्ण ज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. तर गरुड पुराणाचा हा पहिला भाग आपल्याला सांगतो की मृत्यूनंतर काय होईल याची चिंता करण्यापेक्षा सध्याचं जीवन कसं जगायचं यावर लक्ष केंद्रित करणं जास्त महत्त्वाचं आहे. आपलं मन, आपलं कर्म आणि आपलं आचरण सुधारलं तर आपोआपच भविष्य उज्ज्वल होईल. आणि तो एक विचार जो पुन्हा पुन्हा येतो तो म्हणजे मन जसे तसाच मनुष्य. सगळा खेळ मनाचा आहे. याच विचारावर आजची चर्चा संपवूया. जर आपलं बाहेरचं जग हे आपल्या सगळ्यांच्या सामूहिक मनाचंच प्रतिबिंब असेल तर आपल्या मनातल्या 6 शत्रूंपैकी म्हणजे राग, लोभ, मत्सर इत्यादी असा कोणता एक शत्रू आहे ज्याच्यावर जर आजच्या समाजातल्या बहुसंख्य लोकांनी विजय मिळवला तर जगात सगळ्यात मोठा सकारात्मक बदल घडून येईल. आजच्या या सविस्तर चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला आमची ही चर्चा आवडली असेल तर बुकवाईज विथ विशाल या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात आपण याच पुस्तकाच्या दुसऱ्या आणि जास्त चर्चेल्या गेलेल्या भागावर बोलणार आहोत, ज्यात मृत्यूनंतरच्या प्रवासाचं वर्णन आहे. तोपर्यंत नमस्कार. गरुड पुराणाच्या आपल्या चर्चेच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत आहे. मागच्या भागात आपण या ग्रंथाची रचना, त्याचं महत्त्व यावर बोललो. हो. आज आपण थेट त्या नकाशाकडे वळणार आहोत जो या ग्रंथाच्या केंद्रस्थानी आहे. बरोबर. म्हणजे मृत्यूच्या क्षणापासून सुरू होणारा आत्म्याचा प्रवास. आपल्या सोर्सेसमध्ये या प्रवासाचं इतकं सविस्तर वर्णन आहे की ते अक्षरशः एका गाईडबुकसारखं वाटतं.
अगदी. आणि आज आपलं ध्येय फक्त हा नकाशा वाचणं नाहीये, तर त्याचा अर्थ लावणं आहे. बरोबर. म्हणजे मृत्यूच्या वेळी नक्की काय घडतं, हा सूक्ष्मदेह काय प्रकार आहे. हो, हा शब्द खूप ऐकण्यात येतो. हो ना. आणि यमलोकाचा मार्ग प्रत्येकासाठी वेगळा का असतो. आणि सर्वात महत्वाचं, हा सगळा तपशील केवळ भीती घालण्यासाठी आहे की यात जीवनाकडे पाहण्याचा काही सखोल दृष्टिकोन दडला आहे. आपण या प्रत्येक टप्प्याचा उलगडा करणार आहोत. चला तर मग अगदी सुरुवातीच्या त्या अंतिम क्षणापासून सुरुवात करूया. गरुड पुराणानुसार जेव्हा मृत्यू येतो तेव्हा नक्की काय होतं? आपलं शरीर तर पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. या भौतिक शरीराचा शेवट कसा होतो? गरुड पुराण सांगतं की मृत्यू म्हणजे विघटन. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश. पंचमहाभूत. बरोबर. ही पाचही तत्व ज्यांनी शरीर घडवलं ती आपापल्या मूळ स्रोतामध्ये विलीन होऊ लागतात. पण इथे एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलाय. काय? विष्णू गरुडाला सांगतात, मृत्यू येताना जी भीती वाटते ना, ती आत्म्याला नसते. अच्छा. कारण आत्मा अमर आहे. ती भीती म्हणजे शरीराच्या नाशातून मनात निर्माण होणारी एक शेवटची कंप अवस्था असते. वा. म्हणजे ती एक सवयीची प्रतिक्रिया आहे, अस्तित्वाची नाही. अगदी. म्हणजे भीती आत्म्याला नाही, तर मनाला आणि त्या शरीराच्या आसक्तीला वाटते. मग जे म्हणतात की मृत्यूच्या वेळी वेगवेगळे भास होतात, त्याचं काय? हे भास म्हणजे काय? बरोबर प्रश्न आहे. गरुड पुराण याला भास नाही म्हणत, दर्शन म्हणतं. आणि ते कर्माशी जोडतं. कर्माशीय. हो. मृत्यूच्या आधी 3 प्रमुख टप्पे येतात. पहिला, इंद्रियांचा क्षय, म्हणजे आपली पाहण्याची, ऐकण्याची शक्ती आत ओढली जाते. दुसरा, प्राणशक्तीचं आकुंचन. आणि तिसरा, जो सर्वात निर्णायक आहे, तो म्हणजे कर्मानुसार दर्शन. म्हणजे जसं कर्म तसं दर्शन. अगदी. ज्याने आयुष्यभर सत्कर्म केलं आहे त्याला देवतांचं, ऋषींचं किंवा अत्यंत सौम्य, तेजस्वी रूपातल्या यमदूतांचं दर्शन होतं. आणि याउलट ज्यांची कर्म वाईट आहेत त्यांना अत्यंत भयावह दृश्य दिसतात. विक्राळ रूपं, शस्त्र घेतलेले यमदूत. पण गंमत अशी आहे की हे बाहेरून कोणी दाखवत नाहीये. मग ती त्याच्याच कर्माचं, त्याच्याच मनात दडलेल्या भीतीचं आणि अपराधाचं प्रतिबिंब आहे, जे शेवटच्या क्षणी पृष्ठभागावर येतं. म्हणजे मृत्यूचा क्षण हा एका आरशासारखा आहे, हो. जो आपलं संपूर्ण आयुष्य आपल्यासमोर उभा करतो. बरोबर. यानंतर आत्मा शरीर सोडून बाहेर पडतो. यासाठी काही विशिष्ट मार्ग आहेत का, की तो कसाही बाहेर पडतो? नाही. यासाठी अत्यंत विशिष्ट मार्ग सांगितले आहेत आणि हे खूपच रंजक आहे. विष्णू म्हणतात की आत्मा कोणत्या मार्गाने बाहेर पडतो यावर त्याची पुढची गती. म्हणजे पुढचा प्रवास. हो, त्याचा पुढचा प्रवास अवलंबून असतो. हे मार्ग म्हणजे शरीरातली ऊर्जेची द्वारे आहेत. वा. म्हणजे आपल्या शरीरातून बाहेर पडण्याचे मार्गही आपल्या आध्यात्मिक स्थितीचं प्रतीक आहेत. हे थक्क करणार आहे. कोणते आहेत हे मार्ग? सामान्यतः ज्यांनी मिश्र कर्म केली आहेत, म्हणजे थोडं पाप, थोडं पुण्य, त्यांचा आत्मा कंठामार्गे बाहेर पडतो. ओके. ज्यांनी पितरांची सेवा केली, कौटुंबिक कर्तव्य पार पाडली, त्यांचा आत्मा हृदयातून बाहेर पडून पितृलोकात जातो. आणि सर्वात श्रेष्ठ मार्ग म्हणजे ब्रह्मरंध्र, म्हणजे आपल्या टाळूच्या मध्यभागी असलेलं एक सूक्ष्म छिद्र. ब्रह्मरंध्र. हो. योगी आणि ज्ञानी लोकांचा आत्मा या मार्गाने थेट मोक्षाच्या दिशेने विष्णू लोकात जातो. हो. हे शरीराचं सर्वोच्च टोक आहे आणि आध्यात्मिक प्रगतीचंही. आणि सर्वात खालचे मार्ग? हो, तेही आहेत. जर आत्मा नाभी किंवा गुदमार्गासारख्या खालच्या मार्गांनी बाहेर पडला तर ते अत्यंत अशुभ मानलं जातं. असं का? हे सूचित करतं की त्या व्यक्तीने आयुष्यभर केवळ भौतिक आणि खालच्या पातळीवरच्या इच्छांमध्ये स्वतःला गुंतवून ठेवलं. असा आत्मा थेट नरकाच्या दिशेने ओढला जातो. आता येतो तो टप्पा ज्याची सगळ्यांना भीती वाटते. यमदूत. आपण म्हणालात की त्यांचं रूप कर्मानुसार दिसतं, पण त्यांचं मूळ स्वरूप काय आहे? ते सगळ्यांसाठी सारखेच असतात का? नाही. आणि इथेच गरुड पुराणाचं सौंदर्य आहे. ते वन साइज फिट्स ऑल पद्धतीचा वापर करत नाही. म्हणजे पुण्यात्म्यासाठी यमदूत दिव्य रूपात येतात. शांत, तेजस्वी, जणू काही ते सन्मानाने स्वागत करायला आलेले मार्गदर्शक आहेत. आणि पापी आत्म्यांसाठी? पापी आत्म्यासाठी त्यांचंच रूप बदलतं. काळे, विशाल, अग्नीसारखे लाल डोळे, हातात पाश आणि दंड. पण हे समजून घ्यायला हवं की हे त्या आत्म्याच्या मानसिक अवस्थेचं प्रतिबिंब आहे. एक उदाहरण देऊ शकाल? हो. अपराधी मनाला कायद्याचा अंमलदार नेहमीच क्रूर वाटतो. बरोबर. तर निर्दोष व्यक्तीला तोच माणूस संरक्षक वाटतो.
तसंच काहीसं आहे हे. शरीर तर मागेच राहतं, मग आत्मा यमदूतांसोबत जातो म्हणजे नक्की काय जातं? त्याचं रूप काय असतं? हा एक अत्यंत महत्वाचा आणि गूढ विषय आहे. शरीर सुटल्यावर आत्मा एक सूक्ष्म देह धारण करतो. याला अतिवाहिक देह असंही म्हणतात. सूक्ष्मदेह. थांबा, सूक्ष्म देह म्हणजे काय हे आधी नीट समजावून घेऊया. हो, कारण हा शब्द आपण अनेकदा ऐकतो, पण त्याचा नेमका अर्थ कळत नाही. हा देह म्हणजे भूत वगैरे आहे का, की फक्त एक ऊर्जा? नाही नाही, भूताची कल्पना वेगळी आहे. सूक्ष्म देह म्हणजे आपल्या वासना, आपल्या इच्छा, आयुष्यभर केलेले संस्कार. म्हणजे आपली पर्सनॅलिटी. अगदी. आपलं मन आणि कर्माच्या गाठोड्याचं एक मिश्रण. आपलं स्थूळ शरीर इथेच राहतं, पण आपल्या इच्छा, राग, प्रेम, द्वेष हे कुठे जातात? ते या सूक्ष्म देहाच्या रूपात जिवंत राहतात. अच्छा. म्हणूनच मृत्यूनंतरही सुरुवातीला आत्म्याला आसक्ती सोडवत नाही. हाच सूक्ष्म देह पुढचा प्रवास करतो आणि आपल्या कर्मांची फळं भोगतो. आणि हा प्रवास लगेच सुरू होतो का? नाही, इथेही एक प्रक्रिया आहे. मृत्यूनंतरचे पहिले 48 दिवस, ज्याला गती म्हणतात, ते खूप महत्वाचे आहेत. 48 दिवस. हो, त्यातही पहिले 10 दिवस आत्मा पृथ्वीच्या जवळ, आपल्या कुटुंबाच्या आणि प्रिय वस्तूंच्या आसपास घुटमळत असतो. तो प्रचंड भ्रमित अवस्थेत असतो. म्हणजे गोंधळलेला असतो. खूप जास्त. त्याला हेच कळत नाही की त्याचं शरीर आता राहिलेलं नाही आणि तो इतरांशी संवाद साधू शकत नाही. आणि म्हणूनच या काळात श्राद्ध आणि पिंडदान यासारख्या विधींचं इतकं महत्त्व सांगितलं आहे का? अगदी बरोबर. हे विधी म्हणजे केवळ कर्मकांड नाहीये. मग काय आहे? यातून निर्माण होणारी ऊर्जा त्या भटकणाऱ्या भुकेल्या सूक्ष्म देहाला पोषण देते. अच्छा. त्याला पुढच्या प्रवासासाठी बळ मिळतं. 11 ते 30 दिवसांच्या काळात त्याचा सूक्ष्म देह अधिक दृढ होतो आणि यमदूत त्याला संरक्षण देऊ लागतात. त्यानंतर 31 ते 48 दिवसात आत्म्या यमलोकाच्या दिशेने खरा प्रवास सुरू करतो. यमलोकापर्यंतचा रस्ता तो कसा आहे? स्वर्गासारखा सुंदर की नरकासारखा भयानक? तो दोन्ही आहे, प्रत्येकासाठी वेगळा. प्रत्येकासाठी वेगळा? हो. गरुड पुराणानुसार हा प्रवास 18 दिवसांचा असून त्याला महागती म्हणतात. आणि या प्रवासात आत्म्याला त्याच्या कर्मांचा ट्रेलर बघायला मिळतो. ट्रेलर? हो. ज्याने पापं केली आहेत त्याला तप्त लोहमार्ग म्हणजे जळत्या लोखंडाच्या रस्त्यावरून किंवा सुशीर मार्ग म्हणजे तीक्ष्ण काट्यांच्या अरुंद रस्त्यावरून जावं लागतं, जिथे त्याला प्रचंड यातना होतात. आणि पुण्यात्म्यासाठी? त्याच्यासाठी हाच मार्ग असतो का? अजिबात नाही. त्याच्यासाठी पुण्यपथ असतो. पुण्यपथ? हो. कल्पना करा, एक असा मार्ग जिथे देवदारू वृक्षांसारखा सुगंध दरवळतोय, दिव्य संगीत ऐकू येतंय, थंड वाऱ्याची झुळूक आहे आणि देवदूत सोबत आहेत. वा. त्याला प्रवासात कोणताही त्रास होत नाही. म्हणजे यमलोकात पोहोचण्याआधीच कर्माचं फळ अनुभवायला सुरुवात होते. अखेर आत्मा यमलोकात पोचतो. तिथे यमधर्मराजांसमोर त्याला उभं केलं जातं. आपल्या मनात यमाची प्रतिमा एका भयानक शिक्षा देणाऱ्या देवतेची आहे. गरुड पुराण त्यांचं वर्णन कसं करतं? आपल्या कल्पनेच्या अगदी उलट. म्हणजे? यमधर्मराजांना न्यायाची देवता म्हटलं आहे. त्यांचं स्वरूप दिव्य, शांत, अत्यंत न्यायप्रिय आणि पित्यासारखं गंभीर आहे. ते क्रूर नाहीत, ते कठोर आहेत. जसे न्यायाधीश? अगदी. जसे न्यायाधीश कायद्यानुसार निर्णय देतात, तसे यम धर्मानुसार न्याय करतात. ते शिक्षा देत नाहीत, ते फक्त न्यायनिवाडा करतात. मग कर्माचा सगळा हिशोब कोण ठेवता? ती भूमिका चित्रगुप्तांची आहे. त्यांना महाकर्माधिकारी म्हटलं आहे. अच्छा. त्यांच्याकडे प्रत्येक जीवाच्या प्रत्येक कर्माची, प्रत्येक विचाराची, प्रत्येक भावनेची नोंद असते. काहीही लपून राहत नाही. काहीच नाही? काहीच नाही. आत्म्यासमोर त्याच्या संपूर्ण आयुष्याचा पट एका चित्रपटासारखा उलगडला जातो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आत्मा स्वतःच आपल्या कर्माचा साक्षीदार आणि न्यायाधीश बनतो. तो स्वतः? हो, तो स्वतःच कबूल करतो की त्याला कोणती शिक्षा मिळायला हवी. तिथे कोणताही अन्याय होत नाही, कोणतीही जबरदस्ती होत नाही. या न्यायालयानंतर ज्यांच्या कर्माचा हिशोब नकारात्मक आहे ते नरकाकडे जातात. याबद्दल सर्वाधिक चर्चा आणि भीती असते. गरुड पुराणात 28 मुख्य नरकांचा वर्णन आहे. हे वर्णनित कसविस्तर का आहे? हा एक उत्तम प्रश्न आहे. कारण हे वर्णन केवळ भीतीसाठी नाहीये. मग? प्रत्येक चुकीच्या कृतीचा परिणाम किती विशिष्ट आणि तर्कसंगत असतो हे दाखवण्यासाठी आहे. चला 2 उदाहरणं घेऊ. हो, सांगा. 1. चोरी किंवा फसवणूक आणि दुसरं हिंसा किंवा हत्या. ठीक आहे. तर चोरी करणाऱ्याला कोणती शिक्षा सांगितली आहे? त्याला तामिस्र नरकात टाकलं जातं. तामिस्र म्हणजे गडद अंधार. अंधार? हो.
तिथे फक्त अंधार, प्रचंड भूक आणि तहान आहे. आता याचा प्रतिकात्मक अर्थ समजून घेऊ. हं, ज्याने दुसऱ्याची वस्तू चोरली, हं. त्याने काय केलं? त्याने दुसऱ्याला वंचित ठेवलं. म्हणून शिक्षेच्या रूपात त्यालाच मूलभूत गोष्टींपासून, प्रकाश, अन्न, पाणी यांपासून वंचित ठेवलं जातं. ही कर्माची आरपार समानता आहे. अगदी. आणि हिंसा करणाऱ्यांसाठी त्यांच्यासाठी रवरव किंवा हत्या करणाऱ्यांसाठी कुंभीपाक नरक आहे. कुंभीपाक म्हणजे उकळत्या तेलाच्या कढईत टाकणं. हे ऐकूनच अंगावर काटा येतो. हो. पण याचा सखोल अर्थ काय? ज्याने आयुष्यभर दुसऱ्यांना वेदना दिल्या, जळजळ दिली, त्याच्या आतमध्ये जी क्रूरतेची, रागाची आग धगधगत होती, तीच आग आता त्याला बाह्य रूपात अनुभवावी लागते. अच्छा. हां, पश्चातापाचा आणि केलेल्या कर्माच्या वेदनेचा अनुभव आहे. हे वर्णन शब्दशः घेण्यापेक्षा कर्माच्या तीव्र मानसिक आणि दैहिक परिणामांचं प्रतीक म्हणून पाहिलं पाहिजे. म्हणजे नरक हे एक ठिकाण असण्यापेक्षा एक अनुभव आहे जो आपल्याच कर्मातून जन्माला येतो. हे खूपच वेगळं आणि सखोल विश्लेषण आहे. बरोबर. पण मग ज्यांनी आयुष्यभर पुण्यकर्म केलं आहे त्यांच्यासाठी कसा मार्ग आहे? नरकाच्या वर्णनाइतकंच सविस्तर वर्णन त्यांच्या मार्गाचं आहे का? हो, नक्कीच आहे. आपण नेहमी नरकावर जास्त लक्ष केंद्रित करतो, पण गरुड पुराण पुण्यात्म्याच्या मार्गाचंही तितकंच सुंदर वर्णन करतं. कसं? चित्रगुप्तांच्या दरबारातून निघाल्यानंतर त्यांचा मार्ग पूर्णपणे प्रकाशमय असतो. त्यांना दिव्य संगीत ऐकू येतं, सुगंधित वारा आणि अप्सरांचा सहवास मिळतो. त्यांना पितृदेवता आणि ऋषीमुनींचे आशीर्वाद मिळतात. हा केवळ एक सुखद प्रवास आहे की यातही काही आध्यात्मिक घडामोडी आहेत? ही केवळ एक पिकनिक नाहीये, हा एक आध्यात्मिक उन्नतीचा टप्पा आहे. म्हणजे त्यांना दिव्य ज्ञान मिळतं. त्यांच्या आत्म्यावरील कर्माची मळब दूर होते. त्यांना एकतर देवत्व प्राप्त होऊन ते स्वर्गात जातात किंवा त्यांना पुढचा जन्म अत्यंत सुसंस्कृत, ज्ञानी आणि श्रीमंत घरात मिळतो, जिथे ते आपली साधना पुढे चालू ठेवू शकतील. किंवा मग मोक्ष. हो, किंवा जे सर्वोच्च आहेत ते थेट मोक्षाच्या जवळ पोहोचतात. या सगळ्यात गरुड पुराणाने कोणत्या पापांना सर्वात गंभीर आणि कोणत्या पुण्यांना सर्वात श्रेष्ठ मानलं आहे? हिंसा, व्यभिचार, खोटेपणा, निंदा आणि चोरी ही पंचमहापाप मानली आहेत. आणि पुण्य? तर सत्य, करुणा, दान, क्षमा आणि विशेषतः पालक आणि गुरूंची सेवा ही सर्वश्रेष्ठ पुण्य मानली आहेत. पण या सगळ्याच्या मुळाशी एक अत्यंत महत्वाचा विचार आहे. कोणता? विष्णू म्हणतात, मनाने केलेलं पाप सर्वात मोठं आणि मनाने केलेलं पुण्य सर्वात श्रेष्ठ मानलं जातं. हे जरा समजावून सांगा. कृतीपेक्षा विचार जास्त महत्वाचा कसा? कारण प्रत्येक कर्माची सुरुवात विचारातून होते. बरोबर. एखादी व्यक्ती कृतीने चोरी करत नाही, पण मनात सतत दुसऱ्याच्या वस्तूचा लोभ बाळगते, तर चित्रगुप्ताच्या वहीत त्याची नोंद होते. अच्छा. या उलट एखादी व्यक्ती गरिबीमुळे मोठी दानधर्म करू शकत नाही, पण मनात सर्वांबद्दल तळमळ आणि करुणेची भावना ठेवते, तर तिचं पुण्य त्या श्रीमंतापेक्षा मोठं मानलं जातं. मन हे कर्माचं उगम स्थान आहे. अगदी. आणि याचसाठी कदाचित अंतिम ध्येय हे मोक्ष ठेवलं आहे, जे मनाच्या पलीकडे जाण्याची अवस्था आहे. अगदी बरोबर. नरक किंवा स्वर्ग हे कायमचे मुक्काम नाहीत, ते हॉटेलसारखे आहेत. हॉटेलसारखे? हो, जिथे तुम्ही तुमच्या पुण्याई किंवा पापाचं बिल फेडता आणि परत जन्ममृत्यूच्या चक्रात येता. अंतिम ध्येय आहे मोक्ष, म्हणजे या चक्रातून कायमची सुटका. आणि त्याची पहिली पायरी म्हणजे आत्मज्ञान, मन शुद्ध करणं, वासनांवर नियंत्रण मिळवणं आणि सत्य आचरण करणं. गरुड पुराणाच्या शेवटी विष्णू एक सुंदर वाक्य सांगतात, ज्याच्या मनात अहंकार नाही त्याला नरकाची भीती नाही. कारण अहंकारच सर्व पापांचं मूळ आहे. बरोबर. तर आजच्या या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये. गरुड पुराण हे मृत्यूनंतरच्या जगाबद्दलचं पुस्तक कमी आणि वर्तमान जीवन कसं जगायचं हे शिकवणारी एक सखोल मार्गदर्शिका जास्त आहे. हो. आपला प्रत्येक विचार आणि प्रत्येक कर्म आपला पुढचा मार्ग विणत असतो. बरोबर. हा एक आध्यात्मिक नकाशा आहे. तो आपल्याला धोक्याच्या जागा दाखवतो, पण त्याचवेळी सुरक्षित आणि सुंदर मार्गही दाखवतो. त्याचा उपयोग घाबरण्यासाठी नाही, तर जागृत होऊन प्रवास करण्यासाठी आहे. या प्रवासात आपण आत्म्याच्या सूक्ष्म देहापासून ते यमलोकातील न्यायापर्यंत आणि नरकस्वर्गाच्या प्रतिकात्मक अर्थापर्यंत अनेक गोष्टी पाहिल्या. पण यानंतरही काही प्रश्न उरतात. या सगळ्या चक्रातून बाहेर पडण्याचे नेमके मार्ग कोणते? त्यासाठी कोणती साधना सांगितली आहे? हो, यावर आपण पुढच्या भागात बोलू. हो, यावर आपण पुढच्या आणि शेवटच्या भागात बोलणार आहोत. तर आजची ही सविस्तर चर्चा ऐकणाऱ्यांना नक्कीच विचार करायला लावणारी ठरली असेल.
आम्ही जे काही मुद्दे मांडले ते आमच्या सोर्सेसवर आधारित आहेत. यातून काय बोध घ्यायचा हे प्रत्येकाने स्वतःच्या विवेकाने ठरवावं. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर बुकवाईज विथ विशाल या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. नमस्कार. गरुड पुराणावरील आपल्या चर्चेच्या या अंतिम आणि कदाचित सर्वात महत्त्वाच्या भागात आपलं स्वागत आहे. हो, नक्कीच. कारण आत्तापर्यंत आपण जे बोललो ते एका बाजूला होतं. अगदी. गेल्या काही भागांमध्ये आपण मृत्यू, कर्मफळ, नरकाची वर्णनं आणि तो यमलोकाचा प्रवास यावर बोललो. आणि हे सगळं ऐकल्यावर मनात एक प्रकारची भीती, एक गांभीर्य निर्माण होणं खूप स्वाभाविक आहे. हो, ते होतंच. पण तुम्ही जसं म्हणालात की या ग्रंथाचा उद्देश केवळ भीती घालणं नाही. नाही, अजिबात नाही. त्याचा तिसरा भाग, ज्याला मोक्षकांड म्हणतात, तो आपल्याला या भीतीतून बाहेर पडण्याचा एक निश्चित मार्ग दाखवतो. आणि आज आपण त्याच भागावर सविस्तर बोलणार आहोत, जिथे भगवान विष्णू स्वतः गरुडाला जीवनाचं अंतिम सत्य सांगतात. हे अगदी बरोबर आहे. आपण पहिल्या 2 भागांना रोगाचं निदान म्हणू शकतो, तर हा तिसरा भाग म्हणजे त्या रोगावरील रामबाण औषध आहे. वाह! यात आपल्याला मानवी जीवनाचा खरा उद्देश काय, हे जन्म-मरणाचं चक्र सतत का फिरत राहतं आणि यातून सुटका म्हणजे मोक्ष याचा नेमका अर्थ काय, यांसारख्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. चला तर मग याच मुद्द्यावरून सुरुवात करूया. मोक्ष हा शब्द आपण अनेकदा ऐकतो, पण त्याचा खरा अर्थ काय? म्हणजे अनेकांना वाटतं की मोक्ष म्हणजे भरपूर पुण्य कमवून स्वर्गात जाणं. पण गरुड पुराणानुसार ही कल्पना खूप वेगळी आहे, नाही का? हो, खूप वेगळी आणि खूप जास्त सखोल आहे. मोक्ष म्हणजे केवळ कोणत्या तरी चांगल्या ठिकाणी पोहोचणं नाही. मग काय आहे? तर या संपूर्ण खेळातूनच बाहेर पडणं आहे. खेळातून बाहेर पडणं? हो, कल्पना करा की आपण एका व्हिडिओ गेममधलं कॅरेक्टर आहोत. ओके. प्रत्येक जन्मात आपण एक नवीन लेव्हल खेळतो, कधी जिंकतो, कधी हरतो. बरोबर. मोक्ष म्हणजे पुढची अजून चांगली लेव्हल खेळायला मिळणं नाही, तर मोक्ष म्हणजे ही जाणीव होणं की अरे, मी तर फक्त एक पात्र आहे, खरा खेळाडू तर मी आहे आणि हा केवळ एक गेम आहे. वा, म्हणजे ती एक स्वादोमण, एक स्वादोमोण, एक अवेअरनेस आहे. अगदी. आणि ही जाणीव होताच त्या गेममधून कायमचं बाहेर पडणं, म्हणजेच जन्म-मरणाच्या चक्रातून, सुखदुःखाच्या फेऱ्यातून कायमची सुटका. म्हणजे लोभ, मोह, राग, अहंकार या सगळ्या भावनांचा जिथे पूर्णपणे नाश होतो, ती अवस्था. हो, तीच अवस्था. ही व्हिडिओ गेमची उपमा खूपच प्रभावी आहे. म्हणजे फक्त सुखी होणं नाही, तर सुखदुःखाच्या पलीकडे जाणं. अगदी. आणि या मोक्षाचेही वेगवेगळे स्तर किंवा प्रकार सांगितले आहेत, बरोबर? सालोक्य, सामीप्य, सारूप्य आणि सायुज्य. ही नावं ऐकायला थोडी कठीण वाटतात. हो, वाटतात. पण आपण त्यांना एका सोप्या उदाहरणाने समजू शकतो. समजा भगवंताचे एक विशाल साम्राज्य आहे. ठीक आहे. तर पहिला प्रकार सालोक्य म्हणजे त्या साम्राज्यात प्रवेश करण्याचा आणि तिथे राहण्याचा अधिकार मिळणं. म्हणजे एक प्रकारे तिथला कायमचा विजा मिळाला असं समजू. अगदी, तुम्ही आता तिथले नागरिक आहात. मग दुसरा प्रकार आहे सामीप्य. सामीप्य म्हणजे केवळ नागरिकत्व नाही, तर भगवंताच्या अगदी जवळ त्यांच्या सानिध्यात राहण्याची संधी मिळणं. म्हणजे तुम्हाला देशात प्रवेश तर मिळालाच, पण थेट राजमहालाच्या शेजारीच घर मिळालंय. अच्छा. म्हणजे तुम्ही फक्त नागरिक नाही, तर VIP नागरिक बनता, देवाच्या अगदी जवळ. मग तिसरा प्रकार काय आहे? तिसरा आहे सारूप्य. ह्याचा अर्थ आहे भगवानासारखंच रूप प्राप्त होणं. रूप म्हणजे दिसण्यामध्ये. हो, तुमची बाह्य ओळख, तुमचं तेज, तुमची शक्ती जवळपास देवासारखीच होते. तुम्ही आता फक्त VIP नागरिक नाही, तर राजघराण्यातील सदस्यासारखे दिसताय. हे तर खूपच पुढे आहे. आणि सर्वोच्च स्तर आहे सायुज्य. सायुज्य याचा अर्थ आहे भगवानामध्ये पूर्णपणे विलीन होणं, एकरूप होणं. जसं एखादा पाण्याचा थेंब अथांग समुद्रात मिसळण्यावर स्वतःचं अस्तित्व संपवून समुद्ररूप होतो. किंवा साखरेचा खडा पाण्यात विरघळतो तसा. अगदी. इथे मी आणि तू हा भेदच उरत नाही. आत्मा आणि परमात्मा एकरूप होतात. हाच मोक्षाचा सर्वोच्च बिंदू मानला जातो. हे सायुज्य मोक्षाचं वर्णन ऐकूनच अंगावर काटा येतो. स्वतःचं अस्तित्व संपवून परमात्म्यात विलीन होणं, ही कल्पनाच किती मोठी आहे. आहेच. पण हा प्रवास इतका सोपा नक्कीच नसेल. ह्या जन्म-मरणाच्या चक्राला चालवणारी शक्ती तरी कोणती आहे? गरुड पुराणात कर्म हा शब्द परत परत येतो, नाही का? अगदी बरोबर. हे जन्म-मरणाचं चक्र चालवणारे इंजिन म्हणजे कर्म. आणि ही जगातील सर्वात अचूक, निष्पक्ष आणि कधीही न चुकणारी यंत्रणा आहे.
आणि याचे काही प्रकार आहेत का? हो. आपले जीवन घडवणारे ह्या कर्माचे मुख्य 3 प्रकार आहेत. पहिला आहे संचित कर्म. संचित म्हणजे साठवलेलं. बरोबर. हे आपला अनेक अगणित जन्मांच्या कर्मांचं एक विशाल गोदाम किंवा वैश्विक बँक खातं आहे. आपण केलेल्या प्रत्येक लहान मोठ्या कृतीची नोंद इथे जमा होत राहते. अच्छा. आणि या खात्यातूनच आपलं नशीब ठरतं का? हो. आणि तोच दुसरा प्रकार आहे प्रारब्ध कर्म. हे त्या संचित कर्माच्या गोदामातून ह्या जन्मात भोगण्यासाठी बाहेर काढलेला साठा आहे. म्हणजे या जन्मात जे काही आपल्या वाटेला येतात ते? अगदी. आपलं शरीर, आपले आई-वडील, आपली परिस्थिती हे सर्व प्रारब्ध कर्मामुळे ठरतं. याला आपण पत्त्यांच्या खेळात जन्मतः वाटून आलेले पत्ते म्हणू शकतो. 1 मिनिट. पण हे ऐकून थोडं निराशाजनक वाटतं की नाही? म्हणजे जर आपल्या वाट्याला आलेले पत्ते वाईट असतील तर आपला काहीच दोष नाही का? किंवा मग प्रयत्न करण्याला काय अर्थ आहे? तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. आणि इथेच कर्माचा तिसरा आणि सर्वात महत्वाचा प्रकार येतो क्रियमाण कर्म. क्रियमाण. प्रारब्ध म्हणजे वाटून आलेले पत्ते, पण ते पत्ते वापरून खेळ कसा खेळायचा हे पूर्णपणे आपल्या हातात असतं. अच्छा. ते म्हणजे क्रियमाण कर्म. हे ते कर्म आहे जे आपण आत्ता या क्षणी स्वतंत्र इच्छेने करत आहोत. वाटून आलेल्या वाईट पत्त्यांवरही एखादा हुशार खेळाडू डाव जिंकू शकतो. आणि चांगल्या पत्त्यांवरही मूर्ख खेळाडू डाव हरू शकतो. बरोबर. आपण ह्या क्षणी जे काही करतो ते आपलं क्रियमाण कर्म आहे. आणि हेच कर्म पुढे आपल्या संचित कर्माच्या गोदामात जमा होतं. आणि आपलं भविष्य घडवतं. वा. म्हणजे नशीब आपल्याला परिस्थिती देतं, पण त्या परिस्थितीत काय करायचं ही निवड आपली असते. अगदी. म्हणजे मोक्ष मिळवणं म्हणजे या तिन्ही कर्मांचा हिशोब पूर्ण करणं. संचित कर्माचं गोदाम रिकामं करायचं, प्रारब्ध कर्म शांतपणे भोगून संपवायचं आणि नवीन क्रियमाण कर्म असं करायचं की नवीन खातं उघडणार नाही. अगदी अचूक. कर्माचं हे संपूर्ण खातं बंद करणे म्हणजेच मोक्ष. मग हे खातं बंद कसं करायचं? यासाठी गरुड पुराणात काही मार्ग सांगितले आहेत का? मी योग या शब्दाबद्दल ऐकलं आहे. हो. गरुड पुराणात योग हाच या कर्मबंधनातून सुटण्याचा राजमार्ग सांगितला आहे. आणि गंमत म्हणजे यात प्रत्येकाच्या स्वभावाचा विचार केला आहे. म्हणजे? त्यामुळे योगाचे 4 प्रमुख मार्ग सांगितले आहेत जे वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या लोकांसाठी आहेत. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे वन साइज फिट्स ऑल असा प्रकार नाही. पहिला मार्ग कोणता? पहिला आहे कर्मयोग. हा मार्ग त्या लोकांसाठी आहे जे सतत कार्यरत असतात, ज्यांना कृती करायला आवडते. याचा मूळ सिद्धांत आहे फळाची अपेक्षा न करता आपले कर्तव्य करत राहा. म्हणजे कामावर लक्ष केंद्रित करणं, फळावर नाही. हो. याचे एक आधुनिक उदाहरण म्हणजे मानसशास्त्रातली फ्लो स्टेट ही संकल्पना. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या कामात इतकी रमून जाते की तिला वेळेचं, स्वतःचं भान राहत नाही, तेव्हा ती एका वेगळ्याच आनंदात असते. बरोबर. ती व्यक्ती बक्षिसासाठी काम करत नसते, तर कामातील आनंदासाठी काम करत असते. तोच भाव कर्मयोगात आहे. म्हणजे कृतीतून मुक्ती. मग जे लोक जास्त भावनाप्रधान आहेत, ज्यांना नातं जोडणं जास्त महत्वाचं वाटतं, त्यांच्यासाठी काय? त्यांच्यासाठी दुसरा आणि कलियुगात सर्वात सोपा मानलेला मार्ग आहे भक्तियोग. भक्तियोग. भक्तियोग म्हणजे देवावर निर्व्याज, निष्काम प्रेम करणे आणि संपूर्ण शरणागती पत्करणे. यात मी तुझा, तू माझा हा एकच भाव असतो. म्हणजे लहान मूल जसं आईवर विश्वास ठेवतं तसं? अगदी तसंच. त्याला खात्री असते की आई सांभाळेल. तसाच भाव देवाप्रती ठेवणं म्हणजे भक्तियोग. आणि जे लोक बौद्धिक आहेत, चिकित्सक वृत्तीचे आहेत, जे प्रत्येक गोष्टीवर का आणि कसे असे प्रश्न विचारतात, त्यांच्यासाठी तिसरा मार्ग आहे ज्ञानयोग. ज्ञानयोग. म्हणजे बुद्धीच्या आणि विवेकाच्या मार्गाने सत्य शोधणे. मी कोण आहे या प्रश्नाच्या मुळाशी जाणं. मी हे शरीर नाही, मी हे मन नाही, मी आत्मा आहे, हे ज्ञान केवळ वाचून नव्हे तर खोल चिंतनाने आणि ध्यानाने अनुभवणे. जणू काही स्वप्नात असताना हे स्वप्न आहे याची जाणीव होण्यासारखं. अगदी बरोबर. ही जाणीव झाली की जन्म-मरणाचे चक्र निरर्थक वाटू लागते. कर्मयोगी, भक्तियोगी, ज्ञानयोगी जवळजवळ सगळ्या प्रकारच्या लोकांचा विचार झाला आहे. मग या चौथ्या मार्गाची, राजयोगची गरज का पडली? राजयोग या तिन्ही मार्गांना पूरक आहे आणि तो मनाच्या नियंत्रणावर सर्वाधिक लक्ष केंद्रित करतो. त्याला अष्टांग योग असंही म्हणतात. अच्छा, पतंजलींचा अष्टांग योग. हो. यात यम, नियम, आसन, प्राणायाम अशा 8 अंगांनी मनाला हळूहळू शांत करून एकाग्र केलं जातं. कशा प्रकारे? याची एक सुंदर उपमा दिली जाते. खवळलेल्या गढूळ पाण्याच्या तलावात आपल्याला काहीच दिसत नाही,
पण ते पाणी पूर्णपणे शांत आणि स्थिर झाल्यावर त्यामध्ये आकाशाचं स्वच्छ प्रतिबिंब दिसू लागतं. अगदी त्याचप्रमाणे आपलं मन जेव्हा विचारांच्या गदारोळातून शांत होतं तेव्हाच आत्म्याचं खरं स्वरूप स्पष्ट दिसू लागतं. राजयोग ही मन शांत करण्याची शास्त्रीय पद्धत आहे. म्हणजे प्रत्येकासाठी त्याच्या स्वभावानुसार एक मार्ग आहे. पण या मार्गांवर चालण्यासाठी आपल्यात काही विशिष्ट गुण असणं आवश्यक आहे का? कारण पुराणं सांगते की ज्या व्यक्तीमध्ये 12 विशिष्ट गुण आहेत त्याला मृत्यूची भीती वाटत नाही. हो, आणि हे 12 गुण म्हणजे केवळ नैतिक नियम नाहीत, तर कर्मबंधनातून सुटण्याची ती व्यावहारिक साधनं आहेत. आपण त्यांना 3 गटात विभागू शकतो. ओके. पहिला गट आपल्या सामाजिक वर्तनाशी संबंधित आहे. यात सत्य, अहिंसा, दान, क्षमा आणि करुणा यांचा समावेश आहे. हे गुण आपल्याला इतरांशी जोडतात. आणि कर्माचे वाईट हिशोब तयार होण्यापासून रोखतात. आणि दुसरा गट तो स्वतःबद्दल आहे का? बरोबर. दुसरा गट आपल्या आंतरिक शुद्धीसाठी आहे. यात पवित्रता, लोभाचा अभाव, संतोष म्हणजे जे आहे त्यात समाधानी राहणे आणि वैराग्य म्हणजे आसक्तीचा त्याग यांचा समावेश आहे. संतोष म्हणजे कंटेंटमेंट. आजच्या या सोशल मीडियाच्या जगात जिथे सतत तुलना होत असते तिथे समाधानी राहणं हे जवळपास अशक्य वाटतं. कठीण आहे, म्हणूनच ही साधना आहे. आणि तिसरा गट आपल्याला या साधनेत मदत करतो. तो कोणता? तो म्हणजे आत्म्याला परमात्म्याशी जोडणारा गट. यात अध्यात्म म्हणजे आत्मज्ञानाची ओढ, सत्संग म्हणजे चांगल्या लोकांची संगत आणि ईश्वर भक्ती यांचा समावेश होतो. आणि हे गुण ज्याच्यात आहेत त्याचा मृत्यूसमयीचा प्रवास सोपा होतो. हो, तो थेट प्रकाश मार्गाने जातो असं म्हटलं आहे. प्रकाश मार्ग आणि अंधार मार्ग. मृत्यूनंतर आत्म्याच्या प्रवासासाठी हे 2 मार्ग सांगितले आहेत, देवयान आणि पितृयान. यात नेमका काय फरक आहे? हा एक खूप महत्वाचा भाग आहे. देवयान, ज्याला उत्तरायण मार्ग किंवा प्रकाश मार्ग असंही म्हणतात, हा मोक्षाकडे जाणारा एक्सप्रेसवे आहे. एक्सप्रेसवे. हो, जे ज्ञानी, योगी आणि निष्काम भक्त आहेत ते या मार्गाने जातात आणि त्यांना मोक्ष मिळतो. ते परत जन्ममृत्यूच्या चक्रात येत नाहीत. आणि पितृयान म्हणजे याच्या उलट असेल, तो कोणासाठी आहे? पितृयान किंवा दक्षिणायण मार्ग हा पुनर्जन्माकडे परत आणणारा मार्ग आहे. परत आणणारा. हो, समजा एखाद्या व्यक्तीने खूप दानधर्म केला, पण हे सगळं करताना त्याच्या मनात प्रसिद्धी किंवा स्वर्गातील सुखाची अपेक्षा होती, म्हणजे कर्मात आसक्ती होती. अच्छा. असे आत्मे पितृयान मार्गाने जातात. त्यांना पुण्याईचं फळ म्हणून काही काळ सुख मिळतं, पण पुण्याई संपली की त्यांना परत पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो. म्हणजे मोबाईलची बॅटरी संपल्यासारखं. चक्रातच अडकून राहतात. म्हणजे चांगल्या कर्माचं फळ चांगलंच मिळतं, पण जर त्यात आसक्ती असेल तर ते मुक्ती देत नाही. म्हणजे कर्मापेक्षाही कर्मामागील हेतू महत्वाचा आहे. याच संदर्भात वैराग्य, सत्संग आणि जप यांवरही भर दिला आहे. हो, वैराग्य हा शब्द ऐकून अनेकांना वाटतं की सगळं सोडून हिमालयात निघून जाणं, पण खरा अर्थ तो नाहीये, बरोबर? अजिबात नाही. वैराग्य म्हणजे जगाचा तिरस्कार करणे नव्हे, तर जगाच्या सुखदुःखात भावनिकरित्या न अडकणे. म्हणजे एक प्रकारचे डिटॅचमेंट. हो, जसे आपण एखादा चित्रपट पाहतो, त्यात रमून जातो, पण कुठेतरी माहीत असतं की हा केवळ एक चित्रपट आहे. तसंच जगात राहून आपली सर्व कर्तव्य पार पाडूनही इथल्या घटनांचा स्वतःवर खोलवर परिणाम होऊ न देणं म्हणजे खरं वैराग्य. आणि सत्संग म्हणजे चांगल्या लोकांची संगत, तिचं काय महत्व आहे? सत्संगाला तर मोक्षमार्गावरील दिवा किंवा लाईट हाऊस म्हटले आहे. कारण आपण जशा लोकांमध्ये राहतो तसे आपले विचार बनतात. बरोबर आहे. चांगल्या ज्ञानी लोकांच्या संगतीत आपले वाईट विचार आणि सवयी आपोआप कमी होतात. मनातील नकारात्मकता धुतली जाते. आणि मंत्रजप, ओम नमो भगवते वासुदेवाय सारख्या मंत्रांचा सतत जप करणं कसा मदत करतं? हे फक्त शब्दांची पुनरावृत्ती नाही का? नाही, मंत्रांचा जप हे मनाला एकाग्र करण्याचे एक अत्यंत शक्तिशाली साधन आहे. आपलं मन सतत भटकत असतं. हो, भूतकाळ किंवा भविष्य काळात. मंत्र जप त्याला वर्तमानात, त्या क्षणात आणतो. या मंत्रांच्या ध्वनिकंपनांमुळे मनातील भीती आणि नकारात्मकता कमी होते असं मानलं जातं. हे सगळं ऐकल्यावर एक शेवटचा प्रश्न मनात येतो. जो व्यक्ती खरोखरच मोक्षाच्या मार्गावर आहे, त्याची मृत्यूसमयी काय लक्षणं असतात? गरुड पुराणात याचे काही स्पष्ट संकेत दिले आहेत. अशी व्यक्ती मृत्यूजवळ आल्यावर घाबरत नाही, तर अत्यंत शांत, स्थिर आणि प्रसन्न असते. म्हणजे तिच्या चेहऱ्यावर भीती नसते. नाही,
तिचे देहावरील आणि जगावरील लक्ष आपोआप कमी झालेले असते. तिचं चित्त सतत ईश्वर चिंतनात किंवा नामस्मरणात लीन असतं. मृत्यूनंतर असा मोक्षप्राप्त जीव कर्म, वासना, अहंकार आणि काळाच्या पलीकडे जातो. आणि अहम ब्रह्मास्मी या अवस्थेत विलीन होतो. हो, त्या परमशांतीच्या, परमानंदाच्या अवस्थेत. तर या संपूर्ण चर्चेचा सार काय? या तिसऱ्या भागात भगवान विष्णू गरुडाला आणि त्याच्या मार्फत आपल्या सर्वांना अंतिम संदेश काय देतात? तो संदेश खूपच स्पष्ट आणि सोपा आहे. ते सांगतात, मृत्यूला घाबरू नका. तो फक्त शरीराचा अंत आहे. आत्मा अमर आहे. कर्माचा नियम अटळ आहे, त्यामुळे सत्कर्म करा. हो, आणि कलियुगात सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग भक्तीचा आहे, ज्यात फक्त देवावर अटूट विश्वास ठेवायचा आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जीवनात दया, धर्म आणि दान या 3 गोष्टी कधीही सोडू नका, कारण हीच तुमची खरी कमाई आहे, जी मृत्यूनंतरही तुमच्या सोबत येते. या चर्चेतून आपल्याला काही नवीन शिकायला मिळालं असेल तर कृपया बुकवाईज विथ विशाल या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. यामुळे आम्हाला असेच माहितीपूर्ण विषय आपल्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते. आजची चर्चा संपवताना एक विचार करण्यासारखा प्रश्न आपल्या श्रोत्यांसाठी. गरुड पुराण सांगते की फळाची अपेक्षा न करता कर्म केल्याने, म्हणजे कर्मयोगाने मोक्ष मिळतो. पण आजच्या या अत्यंत स्पर्धात्मक जगात, जिथे प्रत्येक कृती निकालावर अवलंबून असते, जिथे प्रमोशन, यश हेच ध्येय असतं, तिथे आपल्या कामाचं फळ काय मिळेल याची अजिबात चिंता न करता पूर्ण समर्पणाने फक्त कामासाठी काम करणं खरोखर शक्य आहे का? खूप महत्वाचा प्रश्न आहे. आपल्या दैनंदिन जीवनात, आपल्या नोकरीत किंवा व्यवसायात हे कसं दिसेल यावर नक्की विचार करा. हो. पुढील भागात तुम्हाला कोणत्या पुस्तकाचा सारांश ऐकायला आवडेल? तुमची सूचना कमेंट्समध्ये नक्की कळवा. कदाचित तुमच्याच पसंतीचं पुस्तक पुढच्या भागात सादर केलं जाईल. भेटूया पुढच्या वेळी.